नमस्कार. यांच्या नाट्यश्री पेडणे या 10व्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आणि सत्कार समारंभ आणि या सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवर, ज्याच्यामध्ये आहेत प्रमुख पाहुणे, कला आणि सांस्कृतिक मंत्री माननीय श्री गोविंदजी गावडे, गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री मनोहरजी उर्फ बाबू आजगावकर, मांद्रे मतदार संघाचे आमदार व गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सतीश शेगावकर, मोर्ची ग्रामपंचायत सरपंच सौभाग्यवती वैशाली शेगावकर, भाजपा मंडळ पेडणे यांचे अध्यक्ष माननीय श्री तुळशीदास गावस, मोरजाई देवस्थान समितीचे अध्यक्ष माननीय श्री गोपाळ शेडगावकर, मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री विश्वनाथ आजगावकर, गोमंतकचे उपसंपादक मला वाटतं ते आले नाहीत, त्यानंतर पेडणे नगरपालिका याच्या माजी नगराध्यक्ष सभापती उषा नागवेकर आणि खास करून मुंबईवरून जी इथं आलेली आहे या कार्यक्रमासाठी ती म्हणजे सिने अभिनेत्री अबोली पेडणेकर. सर्वांचं स्वागत टाळ्याने करूया आणि सर्वांचं पदवीला स्वागत करतो. त्याचबरोबर उपस्थित सर्व सत्कारवरती यशस्वी करणार आहोत आणि थोडं वेळेचं थांब ठेवून जरी मी कारण या कार्यक्रमामध्ये 3 भाग आहेत. एक म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन, मान्यवरांचे विचार आणि विविधसाठी काय पाहिजे आणि एवढ्या साहित्य निर्मितीमध्ये मला वाटतं त्याची मेहनत असेल, त्याचे कष्ट असतील, त्याचे मित्रपरिवार सगळ्यांचं त्यात सहकार्य लाभलेलं असेल आणि खास करून त्यांच्या पत्नी सुचिता शिरोडकर व त्यांची कन्या मानस शिरोडकर यांचा सुद्धा यांचं सहकार्य असेल, याचा मोलाचा वाटा असेल. पण मला वाटतं हे सगळं जरी खरं असलं आपण किती पण तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. मला वाटतं या भगवंताला स्मरून कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाचे दुःख आणि वेदना जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना तेव त्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना धमनातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे, धमनातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वदा आज जन्म त्याचा ध्यास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम चालू आहे. धन्यवाद. दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि कार्यक्रमाचा शुभारंभ पण झालेला आहे. विनंती आहे मान्यवरांकडे आसनास उषा नागवेकर विनंती आहे की त्यांनी उषा नागवेकर यांचं स्वागत करावं. माजी नगराध्यक्ष पेडणे नगरपालिका. त्यानंतर विनंती आहे की त्यांनी सिनियर अभिनेत्री अबोली पेडणेकर यांचं स्वागत करा. त्याचबरोबर मी आता म्हणालो की भेट म्हणून घ्यावे पुस्तकं, भेट म्हणून द्यावे पुस्तकं. सर्व साहित्य प्रेमी आहेत त्याला विनंती आहे की जाताना एक पुस्तक विकत घेऊन जावं ही विनंती.
पुस्तकाचं प्रकाशन होते. सर्वांनी जोरदार टाळ्या मारून धन्यवाद अनिल सामंत सर आणि इतर सर्व मान्यवर. मी सर्वांची नावं घेत नाही, वेळ खूप महत्त्वाचा आहे. आज जो आम्ही इथं आणि कृष्णा पालेकर त्याचा माननीय कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते आज गौरव ठेवला. आपण कृपया टाळ्याने आणि आमच्या मित्राचं सर्व मान्यवरांना उभे राहून त्यापुढे आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर असं निवेदन करणारे आणि कलेचे भोगते, विविध क्षेत्रात पारंगत असलेले आणि एक हाडाचे शिक्षक आणि वार्ता राष्ट्रीयचे मुख्याध्यापक आमचे श्री मित्र म्हणूया त्यांना तुमचे सर्वांचे मित्र आहेत ते असे आम्ही आमचे राजेंद्र बोलरे सर आणि जे नवचेतना लोक संघाचे पदाधिकारी आहेत त्यांनी कृपया या सोहळ्यात सहभागी व्हावे. या सर्वांचा इथे सत्कार होणार आहे माननीय यांच्या हस्ते. तर वैष्णवी उमा रघुनाथ जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी या तिघांचा परिचय करून द्यावा. उपसरपंच अमित शेरगावकर जर असतील तरी कृपया व्यासपीठावर यावं. अमित शेरगावकर उपसरपंच बोर्जी त्यांचं एकदा टाळ्यापासून स्वागत करावं. गोव्यातील सुप्रसिद्ध अष्टपैलू कलाकार म्हणजेच आपल्या या सत्कार मूर्ती, सूत्रसंचालन, मार्गदर्शन, शिक्षण, अभिनय, अनुवाद या सर्वातच पारंगत, ज्यांनी रंगयात्रिक, कर्णपर्व, मरणकाट, सावरिया.com अशा कोकणी, मराठी, हिंदी चित्रपटातून तसंच डॅडी परत एकदा, संस्कार अशा अनेक नाटकातून रसिकजनांचे मन जिंकणाऱ्या डॉक्टर रूपा पूर्णानंद चारी, बांदेज तालुक्यातील पोंबुर्पा गावच्या सुकन्या. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केलेले आहे. अगदी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी व डॉक्टर APJ अब्दुल कलाम उपस्थित कार्यक्रमातही त्यांनी सूत्रसंचालन केलेले आहे. काम म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर रूपा यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन पेपर देखील सादर केलेले आहेत. अशा अभ्यासू अष्टपैलू कलाकार, उत्कृष्ट शिक्षक व आदर्श महिला पुरस्कार प्राप्त डॉक्टर रूपा चारी सत्कार मूर्ती या गोमंतकाने आजवर आपल्या देशाला अनेक हिरे दिले. म्हणूनच नाही का गोव्याला कलाकारांची खाण म्हटले जाते. अशाच आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या सत्कार मूर्ती, ज्यांनी गोमंतकाचे नाव चंदेरी पडद्यावर चमकविले, म्हणजेच आपल्यासोबत उपस्थित अबोली श्रीकृष्ण पेडणेकर. DMIT शिक्षण पूर्ण करून मणिपाल इस्पितळात अनुभव प्राप्त असूनही त्यांनी आपल्या स्वप्नांच्या दिशेने झेप घेतली व परिश्रम व कलागुणांच्या जोरावर आजवर चंद्रनंदिनी, आम्ही दोघी, क्राईम अलर्ट, जिजिमा अशा अनेक सिरियल्स व भोजपुरी चित्रपटात अभिनय करून त्यांनी आपली व गोमंतकाची एक नवी ओळख घडवून दिली. आपल्या पूर्ण गोमंतकाला ज्यांचा अभिमान वाटतो अशा आपल्या पुढच्या सत्कार मूर्ती अबोली श्रीकृष्ण पेडणेकर. विनंती करते गोवा राज्याचे कला व संस्कृती मंत्री माननीय श्री गोविंद गावडेजींना की त्यांनी अबोली पेडणेकर यांचा सत्कार करावा. प्रेक्षकांना विनंती करते की पुन्हा एकदा त्यांच्या कलेला आपण टाळ्यांनी अभिनंदन करावे. धन्यवाद.
मुंबई कलाकारांचं या ठिकाणी आम्ही पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करत आहोत. त्यामध्ये मानसी शिरोडकर प्रमुख पाहुणे आमचे कला आणि संस्कृती स्वागत करतो. अबोली पेडणेकर यांचं. अबोली पेडणेकर यांच्याविषयी थोडक्यात मी कथन करतो. खरं म्हणजे आमची ओळख फेसबुकवर झालेली आहे आणि कधीतरी त्यांचे काहीतरी लघु चित्रपट त्याविषयी कॉमेंट्स करायचे आणि मेसेंजरवर मग बोलता एक दिवस त्यांची आणि माझी ओळख झाली. मी तिला एक दिवस सहज मेसेजवरच विचारलं की असा माझा एखादा कार्यक्रम आहे, तुम्ही येऊ शकाल का? त्यांनी सहज म्हटलं आपण पेडण्याच्या भूमीतच राहते, आपण येऊ शकते, सध्या ती मुंबईला राहते. मग लॉकडाऊनचा काळ होता, त्यानंतर आमचा संपर्क जरा तुटला आणि हल्ली अचानक मी स्टेटसमध्ये सगळे आमचे ट्रॉफी आहेत तर ते ट्रॉफीची एक स्टेटस टाकला होता आणि ते स्टेटस पाहून तिने म्हटलं सर मी तुझ्या कार्यक्रमाला येते. मला अत्यानंद झाला. मग आमची बातचीत झाली याच्यावर व्हॉट्सअपवर आणि त्यानंतर खास मुद्दा उल्लेख करतो. वर्षापूर्वी असं एखाद्या दिग्गज कलाकारांचा कार्यक्रम झाला आवनीश बोलणी चालू होती. गोव्याचे ते दिग्गज कलाकार माझ्याकडे विचारताना सांगतात होता तिकीट मागितली होती विमानाच्या 4 सांगता आणि त्याचा खर्च होता 80,000. मला जरा भीती कशी वाटली त्यामुळे मी अबोलीला विचारलं तुम्हाला काय येण्यात आलं. तिने म्हटलं काही गरज नाही, मानधन देण्याची सुद्धा गरज नाही. त्यामुळे या पुस्तकाचा परिचय देत असताना मागे 2 रंग शारदा आणि रंग सम्राट स्त्री कलाकारांचा या ठिकाणी पुस्तक प्रकाशन आणि सत्कार सोहळे झाले. मोर्जीचे उपसरपंच अमित शेडगावकर, पेडणे बीजेपीचे अध्यक्ष गावसर, तसेच सामंत सर, मोर्जी विश्वस्त महामंडळ, मोर्जी विश्वस्त गणेश मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ आजगावकर, तसेच अभिनेत्री अबोली पेडणेकर आणि आजचे मोर्जी गावचे पत्रकार तसेच साहित्यिक श्री निवृत्ती शिरोडकर, तसेच आपण सर्वजण उपस्थित नाट्यश्री त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. थँक्यू निवृत्ती सर फॉर वेलकमिंग मी. आणि सगळ्यांसाठी एक सांगते की ज्यावेळी मला माझं आणि निवृत्ती सरांचं बोलणं झालं फेसबुकवरती, तर ज्यावेळी त्यांनी मला विचारलं की तुम्ही गोव्याला येऊ शकता, तर त्यावेळी माझे शूट चालू होते. तर मग म्हटलं ठीक आहे मी बघेन, पण मी नक्की सांगू नाही शकत की मी येईन की नाही. मग आमचं बोलणं चालत होतं की बघा जर जमलं तर या. मग म्हटलं ठीक आहे बघू. पण एक होतं की ठीक आहे मला जर गोव्यामध्ये जर संधी भेटत आहे, जिकडे माझं मूळ घर आहे तिकडे जर भेटत आहे तर का नाही. आणि आपलीच लोक आहेत आणि मोस्टली ज्यावेळी मी जिकडे काम करते त्यावेळी विचारतात की तू कुठे राहते, तर मी बोलते मी शिरोडा. तर शिरोडा हे कुठे आलं, तर मग सांगायला की गोवा. अच्छा गोव्याची. सो मी कुठेही गेले तर माझं नाव गोव्याशी जोडलं जातं. आणि खूप खूप अभिनंदन फॉर युअर पुस्तक आणि थँक्यू सो मच. धन्यवाद अबोली पेडणेकर. मुद्दाम खास होऊन आपण मुंबईहून आला त्या कार्यक्रमासाठी, यासाठी आयोजकांकडून धन्यवाद. आता आम्ही शिरोला देतो की इतर कला इतक्या देऊ शकत नाही, तर नाटकामध्ये सगळ्या कला आहे. आणि निवृत्ती शिरोडकरांनी हे जे वैभव आहे ते वैभव कुठलं, ज्यांनी हे वैभव आयुष्यभर रक्तपणे रंगभूमीवर संगीताच्या स्वरांनी, अभिनयाने, वेशभूषा रंगभूषा वगैरे करून जे वैभव त्याचं निर्माण केलं, त्यांचं चरित्र आणि चारित्र्य या पुस्तकामध्ये अधोरेखित केलेलं आहे. आणि हे मोठं काम असं वाटतं. बोरकरांची एक फार सुंदर कविता आहे की यज्ञी जानी देव न निज शिर
घडिले मानवतेचे मंदिर, परिचयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती, तेथे कर्माचे जुळते. हे जे कलाकार इथं बसलेले आहेत, यांची दखल आजपर्यंत कोणी घेतलीच नाही. एक निवृत्ती शिरोगड्यासारखा पत्रकार मोर्चे गावामध्ये संपूर्ण गोमंतकामध्ये निघतो. त्याला असं वाटतं की मी ज्या ग्रामीण भागामध्ये राहतो, मी पेडण्यामध्ये वाढलो. आज माझी जी वाणी आहे थोडीशी देवाने दिलेली, ती वाणी हरमत सारख्या त्या याच्यामध्ये रवळनाथाच्या मंदिरामध्ये ती शिगम्यामध्ये जी नाटकं व्हायचे, त्यावेळी 9वी 10वी मध्ये असताना आम्हाला प्रॉम्प्टिंगचं काम आतमध्ये द्यायचं. हे प्रॉम्प्टिंग करताना मराठीतली मोठमोठी नाटकं आमच्या डोळ्यासमोरून गेली. एका बाजूला बघायचं आणि एका बाजूला सांगायचं. आणि त्यामुळे वाणीला आकार आला म्हणजे बघतोय तुमच्यासमोर त्या हरमतच्या रवळनाथाच्या मंदिरामध्ये यांच्यासारखे आपले काही कलाकार, सूर्यावस्थासारखे कलाकार असतील, त्यांनी संपूर्ण गोमंतकामध्ये वैभव संबंध रंगभूमी निर्माण केली. अनेक कलाकार माझ्या ओळखीचे आहेत. मला काय सांगायचं आहे की हे ज्यांनी अनेक प्रकारे आपलं आयुष्य समर्पण केलं, त्यांची दखलही कोणी घेतली नाही. सुदैवानं निवृत्ती शिरोडकर सारखे एक पत्रकार आहे की ज्यांनी यांची माहिती जमवली. हे पुस्तक लिहिणं हे फार सोपं काम नव्हे. भेटीगाठी घेणं, ते अधोरेखित करणं, थोडक्यामध्ये मांडणं आणि एक चांगला दस्तऐवज. अनेक जण म्हणतात की पेडणे महाल. पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा आम्हाला सगळेजण दरिद्र म्हणायचे. मी सांगू इच्छितो की आमच्याकडे नाणी कमी असतील, परंतु जगण्याचं गाण्याची श्रीमंती पेडणे महालामध्ये आहे. कलेची श्रीमंती जी आहे, कलाकारांची जी श्रीमंती आहे, त्यामुळे तुमच्याकडे 1 कोटी नाणी असतील, आमच्याकडे 1 कोटी शब्द आहे. आमच्याकडे 1 कोटी अशा प्रकारच्या नाटकाचा सूर आहे. तर हे सगळं जतन करण्याचं महत्वाचं काम आहे. त्यांची स्तुती करण्यासाठी काही सांगत नाही. याच्यापासून प्रेरणा घेऊन मी असं म्हटलं की जे आहेत त्यांच्याबद्दल लिहिलंय, परंतु ज्यांनी रंगभूमी जिवंत ठेवली आणि ज्यांनी या यज्ञामध्ये, रंगभूमीच्या यज्ञामध्ये आयुष्य समर्पित केलं, त्यांच्यासमोर त्यांच्या समाधीसमोर एक पंटी सुद्धा तेवत नाही. तर हे सुरुवात आहे. या प्रारंभातून यापुढे अशा प्रकारची पुस्तकं निघतील आणि आपल्या गोमंतकामध्ये, संपूर्ण भारतामध्ये, नाट्य क्षेत्रामध्ये, महाराष्ट्राला सुद्धा ज्याला आपण अभिनयाने शिकवणारे अशा प्रकारचे कलाकार होऊन गेले, त्या कलाकारांना कृतज्ञता म्हणून मी आता श्री असं का म्हणतो, 2-3 मुद्दे सांगतो आणि थांबतो. मला माहिती आहे की जिल्हामध्ये खास मुंबईहून आलेली आमची अभिनेत्री पेडणेकर, तसेच माझा मित्र आणि धडाडीचा पत्रकार निवृत्ती शिरोडकर, हे कलाकार जाऊन गेले हिंदुस्थान भितर फेमस जाऊन नामवंत जाऊन गेले. प्रभाकर फणशीकर असो काय कलाकार, हे आमचे पेडणे भितरली कहाणी दाखवून दितात. आता सुद्धा लहान भुरग्याने सर आपली कला दाखवली. फुडली कलाकार, फुडले आमचे एक फुडली कला जाऊ शकतो, कलाकार जाऊ शकतो. अबोली श्रीकृष्ण पेडणेकर यांच्यातर्फे त्यांचे वडील श्रीकृष्ण पेडणेकर हा सन्मान स्वीकारतील आणि हा सन्मान त्यांना देतील दिगंबर तांडे. पोलीस आमच्या मंडळाकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा.